सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्. भिक्षूंना भोजनदान किंवा काही पण दान का द्यायचं आता थोड्या वेळ सांगितलं की आपलं पुण्य अर्जित करण्यासाठी म्हणून द्यायचं. भिक्षूला भोजनाचं किती पुण्य, एखाद्या भिक्षूला आपण भोजन दिलं त्याचं किती पुण्य मिळेल आपल्याला? 4 गोष्टी राहू म्हणे. मोठ्या मोठे तोड पण ढोबळपणानं 4 सर्वांना समान पुण्य नाही. समजा मी बसलो भोजनाला, कोणी पण भिक्षू बसले भोजनाला किंवा तुम्ही संघदान करता तेव्हा किंवा एकटा भिक्षू आहे आणि 10 जणांनी एक घास वाढ, सर्वांना समान पुण्य नाही, कोणाला कमी कोणाला जास्त. एकाच पात्राचं इथं भाताचं पात्र ठेवलं आणि तुमच्यापैकी 10 जण येऊन त्यातले घेऊन एक घास त्याच पात्राचं मला माझ्या पात्रात वाढ, सर्वांना समान पुण्य नाही, कोणाला कमी कोणाला जास्त. असं का? श्रद्धा किती आहे तुमच्या मनात, वाढणाऱ्याच्या मनात. 10 जणांनी जरी वाढलं एक घास, ज्याच्या मनात जास्त श्रद्धा आहे तुम्ही संघाप्रती त्याला जास्त पुण्य, कमी श्रद्धा वाऱ्याला कमी पुण्य. 0 श्रद्धा तर 0 पुण्य. जर त्या राजाचं उदाहरण दिलं, 1000 लोकांना भोजन दिलं देखाव्यासाठी, अहंकारासाठी, मी पण दान करतो, माझ्यासारखा दानी कोण, माझं नाव लिहा इथं, माझ्याकडून दान, हे पंखानं मीच दान दिलं, हे जाग्यानं मीच दान दिलं, हे मूर्त्यानं मीच दान दिलं, हे ना मीच दान दिलं. अरे दिल्यानंतर कुठं आणखी मी कशाला पाहिजे इथं? दिलं की विसरून जा, दिल्यानंतर विसरून जा. त्याग आणि परित्याग वेगळा असतो. त्याग म्हणजे दिला मी त्याग केलं, मी हे त्याग. परित्याग नावाचं आठवण सुद्धा काढ, आठवण सुद्धा नाही. तसं मी पण आणतो. तर भिक्षूंना पहिलं श्रद्धा किती, 10 जणांनी जरी एक घास वाढलं, ज्याच्या मनात जास्त श्रद्धा आहे संघाप्रती त्याला जास्त पुण्य, कमी श्रद्धा वाढायला कमी पुण्य. 1. दुसरं, धम्मात प्रगती किती, तुम्ही 10 जणांनी किंवा 50 जणांनी जरी एक घास वाढलं, प्रगती धम्मात ज्याची जास्त आहे त्याला जास्त पुण्य, कमी प्रगती वाढायला कमी पुण्य. तिसरं, चित्तात प्रसन्नता किती आहे तुमच्या. जसं एखादी आई, आता एवढे सारे आई आहेत नाही का, एखादी आई तिचा मुलगा विदेशात गेला शिकायला 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षात तो एकदा पण आला नाही, घरी येऊ शकला नाही, सुट्टी भेटली नाही आणि मेसेज फोन चालू आहेत. पण आज त्या मुलाचा फोन आला, मेसेज आला की आई मी पुढच्या आठवड्यात येत आहे, फक्त 10 दिवसासाठीच येत आहे, लगेच पुन्हा जाणार वापस. फक्त 15 दिवसाची सुट्टी मिळाली, 5 वर्षानंतर यायला जायला वेळ लागेल, पण 10 दिवसांनी येत आहे. इकडे आईची काय अवस्था होती विचारा, विचारा. एवढे आई ना, माझं बाळ येते, माझं पिल्लू येते, माझं लेकरू येते, माझं सोनू येते, काय अवस्था होती, किती उत्साहित, झोप येणार आहे. माझ्या बाळासाठी काय करू, त्यासाठी कोणता पदार्थ आवडतो त्याला, हे पदार्थ बनवू, त्यासाठी हे पदार्थ बनवू, हे करू ते करू, त्याला काय आवडतं, किती उत्साहित, किती आनंदित, किती प्रसन्न तो येईल तेव्हा, किती त्याची सेवा करणार. 10 दिवस त्याची किती सेवा, आणि आजपासूनच. तसं बंदीजी तुमच्या घरी येणार किंवा आलेले आहेत तर किती उत्साहित आहात तुम्ही, किती प्रसन्न आहात, किती आनंदित आहात बंदीला भोजन वाढताना. पहिलं श्रद्धा किती, दुसरी धम्मात प्रगती किती, तिसरं चित्ताची उत्साही किती आहेत, प्रसन्नता किती आहे, आनंद किती आहे भिक्षूला वाढताना, हे तिसरं. आणि चौथं, ज्या भिक्षूला तुम्ही भोजन देत आहात किंवा जे काही दान देतात त्याची धम्मात प्रगती किती. समजा एखादा भिक्षू, एखादा श्रामणे, समजा आजच श्रामणे झाला, आज सकाळपर्यंत 2 तासापूर्वीपर्यंत असेच कपडे होते, पांढरे कपडे, आणि आजच तो पांढरे कपडे काढून मुंडन केला, चिवर घेतला, श्रामणेर झाला विधिवत भिक्खू संघाकडून. आजच त्याला श्रामण प्रवृत्त्या घेतला. धम्माचा काही अभ्यास नाहीये पण तरी शीलवान आहे. एकच जरी गुण असला तो शीलवान आहे आणि चिवरधारी, बाकी धम्माचा एकही शब्द अभ्यास नाही तरी पण तो चिवरधारी आहे आणि शीलवान आहे. एवढं जरी असलं तरी सर्वसामान्य शेकडो ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त, शेकडो ग्रह दिल्यापेक्षा जास्त मिळतात. आणि धम्माचा बऱ्यापैकी अभ्यास झाला भिक्षू असेल तर हजारो सामान्य ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त. धम्माचा भरपूर अभ्यास झाला भिक्षू आहे तर सर्वसामान्य लाखो ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त. आणि धम्माचा प्रचंड अभ्यास झाला भिक्षू, अभ्यास आणि आचरण सुद्धा, तर करोडो सामान्य ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त. आणि एखाद्या भिक्षू स्वतः पण अवस्था प्राप्त केला असेल तर पृथ्वी तलावरच्या सर्वच्या सर्व लोकांना, धम्मा ज्यांना माहित नाही अशा सर्वच्या सर्व लोकांना आयुष्यभर भोजन पाणी कपडे आवडतात, किती पुण्य त्यापेक्षा जास्त पण एका श्रोतापन्न भिक्षूला 1 वर्ष. तर या 4 गोष्टी भिक्षूला भोजन देता, घरी बोलावता किंवा इथं जे काय इथं आणून देता का घरी देता,
पहिलं श्रद्धा किती आहे बुद्ध धर्म संघाप्रती, धम्मात प्रगती किती आहे, तिसरं उत्साह किती आहे, प्रसन्नता किती आहे, आनंद किती आहे, आणि चौथं ज्या भिक्षुला देतात त्याची धम्मात प्रगती. या 4 गोष्टी अवलंबून आहे. त्यासाठी भोजन चालू ठेवायचं. वर्षातून कमीत कमी 1 वेळा तरी संघदान आपल्या घरी करायचं. संघ म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त भिक्षूच्या समोर संघ म्हणतात. एका भिक्षुला भोजन एवढं पुण्य तुम्हाला सांगितलं. संघाला दिलं, समजा एका भिक्षुला भोजन दिलं आणि पुणे 5 भिक्षुना बरोबर, एका भिक्षुला दिलं त्याच्यापेक्षा 5 भिक्षू म्हणजे 5 पटीनं पुण्य. नाही 5 पटीनं नाही, शेकडो पटीनं जास्त पुण्य. एका भिक्षुला भोजन एवढं पुण्य. त्याच क्वालिटीचे 5 भिक्षू जर असले धम्मात समान प्रगतीवाले तर 5 पटीनं नाही, शेकडो पटीनं. कारण तो संघ आहे. संघाला दिलेला विशेष पुण्य. बुद्धाची लहानाचं मोठं वाढवलेली आई प्रजापती गौतमी, ती एकदा स्वतःच्या हाताने चिवर करते, तयार करते बुद्धासाठी, आणि बुद्धाला म्हणून दान करते. भगवान चिवर मी आपल्यासाठी बनवले, स्वीकार करा. बुद्ध म्हणतात गौतमी संघे दे, संघाला दान दे. नाही भगवान मी आपल्यासाठी बनवली, आईच्या आईच आहे, आईच्या आईच असते. मुलगा जरी कलेक्टर झाला, मुख्यमंत्री झाला, राष्ट्रपती झाला तरी आई तर आपल्या मुलाला ज्या नजरेनं पाहते त्याच वाचल्याच्या नजरेनं पाहते. सम्यक संबुद्ध झाला तरी लहानाचं मोठे केले प्रजापती गौतमी स्वतःचा दूध पाजून. एक वाचल्याचा भाव तर असतो, जरी सम्यक संबुद्ध झाला तरी वाचल्याचा भाव असतो. भगवान मी आपल्यासाठी बनवलं, माझ्या हातानं बनवलं, तुमच्यासाठी बनवलं. संघाला दे गौतमी, तू संघाला दे, संघाला दे. 3 वेळा विनंती करीत 3 वेळा संघाला दे. कारण संघामध्ये बुद्ध पण आहेतच ना. बुद्ध प्रमुख भिक्खू संघ येतो. बुद्धाला तर बुद्धाला दिलं दान, व्यक्तिगत दान झालं, ते सांघिक दान आहे, जरा व्यक्तिगत दान. संघाला तर सांघिक दान, जास्त पुण्य मिळेल तुझ्यासाठी, त्यासाठी सांगत आहे संघाला दे. त्यासाठी सर्वांनी वर्षातून कमीत कमी 1 वेळा तरी संघदान. अनाथपिंडीत रोज 2000 भिक्षुना भोजन दान, रोज वर्षातून कमीत कमी 1. जास्त किती वेळा करू शकता तुम्ही सुद्धा, दर आठवड्याला, दर महिन्याला, 2 महिन्याला, 6 महिन्याला किती वेळा करू शकता, पण वर्षातून 1 वेळा तरी संघदान करायचं. घरी जागा नसेल, जिथे जागा उपलब्ध आहे तिथे संघदान करा. आणि जर कुणी असेल की मला शक्यच नाही एकदा, पण काही अनेक कारणामुळे, तर अनेक जण मिळून संघदान करा. जसं अनेक जण म्हणून तर संघदान होतेच, इथं होतं ना, तर एकदा तरी संघदान करायचं. हे संघदान करा. आणि तरी सुद्धा दान, जसं काल सांगितलं, दान खरकट पाणी देऊ शकता, पक्ष्यांना पाणी ठेवू शकता काल सांगितलं. तर भांडी घासलेलं पाणी नालीमध्ये टाकू, ह्याच्यातले अन्नाचे कणक व नालीचे जंतू सुखी राहू, तर किती पुण्य. नालीतल्या जीवजंतूंना जरी आपण दिलं, नालीतले किडे जीवजंतू आहेत, तर दान देणाऱ्या व्यक्तीला 7 पटीनं पुण्य आहे, 7 पट. मनुष्याला उपयोगी ठरणाऱ्या प्राण्यांना जर दिलं किंवा झाडं लावले झाडांना दिलं तर 50 ते 100 पटीनं पुण्य देणाऱ्या व्यक्तीला. दृष्ट दुर्जन बदमाश मनुष्याला दिलं 1000 पटीनं पुण्य. पण त्याला पैसे नाही द्यायचे. एखादा मनुष्य दारू पितो, जुगार करतो, व्यभिचार करतो, माहिती आहे तुम्हाला, त्याला जर पैसे दिलं तर जुगाराला, व्यभिचाराला, दारूला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. पैसे नाही द्यायचे. पण तो आजारी औषध देऊ शकता, भुकेला आहे भोजन देऊ शकता, तहानलेला आहे पाणी देऊ शकता. 1000 पटीनं पुण्य दृष्ट दुराचारी बदमाश मनुष्याला दिलं 1000 पटीनं. शीलवान व्यक्तीला दिलं तर 1,00,000 पटीनं पुण्य. आणि एखादा व्यक्ती 7 गुणांनी संपन्न आहे, त्याला जर दिलं तर करोड पटीनं पुण्य. कोणते 7? तो शीलवान, ध्यानवान, मैत्रीवान, ग्रहत्यागी, अनासक, जितेंद्रिय आणि कामभोगांपासून अलिप्त. या 7 गुणांनी संपन्न व्यक्तीला दिलं तर करोडो पटीनं. आणि निर्वाणिक अवस्था प्राप्त झाली. निर्वाणीची पहिलीच अवस्था स्वतःपण. निर्वाणी 4 स्टेजेस: स्वतःपण, सर्वगामी, अनागामी, अर. स्वतःपण अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीला जरी दिला तर अनलिमिटेड. उदाहरण तुम्हाला सुद्धा देता येत नाही. अनलिमिटेड पुण्य. उदाहरण सुद्धा देता येत नाही. खूप पुण्य. खूप म्हणजे किती? समुद्र एवढं? अरे नाही, समुद्राला किनारा आहे. पृथ्वी एवढं, पृथ्वीला किनारा आहे. ब्रह्मांड एवढं किनारा आहे. 1000 ब्रह्मांड किनारा. अनलिमिटेड पुण्य स्वतः. तुम्हाला वेलाम सुद्धा सांगितलं सुरुवातीला, पृथ्वीतला सर्वांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त एका स्वतःपणला, त्याच्या 100 सर्वगामी, 100 अनागामी, अरण, सम्यक संबुद्ध, भिक्खू संघ, त्यापेक्षा जास्त विहारदान, त्यापेक्षा जास्त विहारदान सांगितलं. भिक्खू संघाला दोन किती पुण्य? त्याही पेक्षा जास्त पुण्य. बुद्धाला दिलेल्यापेक्षा 100 पुण्य जास्त पुण्य भिक्खू संघाला, त्याही पेक्षा 100 पुण्य जास्त पुण्य विहार म्हणून भिक्खू संघाला दान दिले. तर हे पण. आणि त्यापेक्षा जास्त शील, बुद्ध तुम्हाला सांगायला शरण जाणे, 5 शील, त्यानंतर मंगल मैत्री, त्यापेक्षा आणि तेव्हा तुम्हाला सगळ्या सुरुवातीला डबल सांगितलं बरोबर. तर आपला पुण्य संग्रह वाढवायचा. पुण्यच आपलं रक्षण करणार आहे, बाकी कोणी दुर्गतीपासून आपल्याला वाचवणार आहे. हे झालं. आता